श्री रुद्रपुरे ग्रामी जीव उद्धरितु स्वामी। ओ बालिकाला निज भक्त रक्षण्याला, निज भक्त रक्षण्याला। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। दंडवत हो। परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभु महाराजांच्या आपण लीला बघत आलेलो आहोत। आजची आपण लीला बघणार आहोत। तथा सामान्य स्त्रियेचे खाजे अरुगणे। आपण मागच्या लीलेमध्ये बघितलेली आहे तीच ती सामान्य स्त्री जिचा श्री गोविंद प्रभु महाराजांनी आपल्या स्वतःच्या श्री चरणाने तो फोड फोडलेला आहे। बघा किती भाग्यवान जीव असेल तो। कणव जोड त्या जीवाने जोडलेली आहे। मागच्या जन्मामध्ये तिने कोणाची शुश्रूषा विधी, अशक्ताची सेवा, मार्गाची सेवा अशा ह्या सेवा तिने केलेल्या आहेत आणि ती सेवा आज तिला कामी पडलेली आहे। बघा परमेश्वर अवतार पहिले बघतात की मागच्या जन्मामध्ये जीवाने काय केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला फळ देतात। तसेच आजची ही दुसरी लीला बघणार आहे म्हणजे त्या जीच ती मागची आपण सामान्य स्त्री बघितली आहे तिची खाजी आरोगणा केलेली आहे। म्हणजे खाजियाच्या दृष्टांताप्रमाणे काहीतरी तिने अचलपूरहून जाऊन, कारण की त्यावेळेस अचलपूर ही बाजारपेठ मोठी होती आणि ती राहणारी सुद्धा अचलपूरची असताना ती अचलपूरवरून श्री गोविंद प्रभु महाराजांसाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येत आहे। आपण ती आजच्या लीला बघणार आहोत। ती सामान्य स्त्री अळसपुराहुनी रांजवट हाटीचे पदार्थ रुद्रपुरासी घेऊन आली। बघा ती रुद्रपूरला जाऊन रुद्रपूरहून ती अळसपूरला गेलेली आहे त्या बाजारामध्ये, बाजार हाटामध्ये। श्री प्रभु बाबांनीही तेव्हा ज्ञान शक्ती श्री चक्रधर स्वामी महाराजांना दिल्याच्या नंतर शेंगूळ बोर्डे तिथेही हाटी होता। त्या हाटामध्ये श्री गोविंद प्रभु महाराज असताना तिचे ज्ञानशक्तीचा स्वीकार श्री चक्रधर स्वामी महाराजांनी केलेला आहे। तसे जे एक त्या हाटीमध्ये ती गेलेली आहे श्री गोविंद प्रभु महाराजांसाठी काहीतरी आपल्याकडून काहीतरी घडावं परमेश्वर अवताराच्या ठिकाणी। तव श्री गोविंद प्रभु श्री प्रभु गोसावी रामविहिरा लक्षवेंद्रवीरा धोत्र धुने घातले। बघा त्या रुद्रपूरला विविध प्रकारच्या विहिरी आहेत। तिच्यातल्या ह्या दोन विहीर, राम विहीर आणि लक्ष्मण विहीर, त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभु महाराज आपले स्वतःचे वस्त्र धुण्यासाठी तिथे गेलेले आहेत आणि तिथे बसलेले आहेत, वस्त्र वाळत आहेत। आणि त्या ठिकाणी तया उत्तरे पिंपळ तया तळी गोसावी बीजे करिता ती पहिले चरित्रामध्ये सुद्धा पहिले दिशा बघायची इच्छा सुद्धा दिशा आलेली आहेत। उत्तर दिशेला पिंपळ होत्या, त्या पिंपळाखाली श्री गोविंद प्रभु महाराजांना आसन झालेलं आहे। तव ते आली त्या ठिकाणी ती सामान्य स्त्री आलेली आहे। बघा ते इंदुरीचे वाटे गोसावी भेट झाली। ज्या ठिकाणी इंदुरी गाव आहे तिथून रस्ता आहे जाण्यासाठी, त्या रस्त्यावर त्या वाटेवर श्री गोविंद प्रभु महाराजांची भेट झालेली आहे। भेटी झाली दंडवते घातली मग विनवू लागली। बघा दंडवत घातले आणि श्री गोविंद प्रभु महाराजांना विनंती करू लागली। बघा पहिल्या लीलेमध्ये सुद्धा तिला काहीतरी मनाला वाटले असेल की आपला दुःख निवारण करणारा तो परमेश्वर। ह्या लीलेमध्ये अन्नदान केलेलं आहे, काहीतरी क्रिया केलेली आहे आणि मागच्या लीलेमध्ये
वस्त्रदान केलेलं आहे श्री गोविंद प्रभू महाराजांना. बघा, गोसावी विनविनी स्वीकारली. बघा, श्री गोविंद प्रभू महाराज सुद्धा काही नाही म्हटले नाही, कारण की त्या जीवाकडून काहीतरी करून घ्यायचं आहे. कारण की मागच्या जन्मामध्ये तिने कोणत्या ना कोणत्या आश्रमामध्ये आपली क्रिया केलेली असेल, अन्नदान केलेलं असेल, कोणत्या अधिकरणाच्या ठिकाणी भजन पूजन केलेलं असेल. मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की परमेश्वर अवतार पहिले बघत असतात की जीवाने मागच्या जन्मामध्ये काय केलेलं आहे, कोणची क्रिया केलेली आहे, आणि ती त्या कन्वेस्तव श्री गोविंद प्रभू महाराजांनी तिच्या क्रियेचा स्वीकार केलेला आहे. तिची आरोगणा झाली, गोळा झाला. मग बघा, हे तर मग आता झालेलं आहे. गुळणा झाला, विडा झाला, आता ही सगळं क्रिया केलेली आहे, विनंतीही स्वीकार केलेली आहे. आता फक्त राहिलेलं आहे तिच्याकडून जेवढी बिचारीची कणव असेल तिथपर्यंत श्री गोविंद प्रभू महाराजांनी तिचा आरोगणेचा स्वीकार केलेला आहे. आणि नंतर बघा काय केलेलं आहे. मग दोन्ही गुंडे श्री करी घेतले. बघा, तिच्याकडून पूर्ण करून घेतलेली सगळी क्रिया. तिचा आता कणव संपलेली आहे. कारण की ती सामान्य स्त्री असताना त्यांना गावामध्ये प्रवेश नसायचा, त्या कारण की बाहेरच राहायचं ना, म्हणून श्री गोविंद प्रभू महाराज तिच्या मागे लागलेले आहेत. बघा, मग म्हणितले मिली जाई जाई नामनी. बघा, श्री गोविंद प्रभू महाराज त्या सामान्य स्त्रियेच्या मागे लागले आणि म्हणू लागली दगड घेऊन की तू आता जा इथून, वापस येऊ नको. पाठी लागले, तिथूनची गेली. ती तिथून जातच नव्हती, तरी दगड हानीतला. गावांती गोने दुची, तिला गावामध्ये येऊच देत नव्हते, तिथंच उभे राहायचे श्री गोविंद प्रभू महाराज. मग गोसावी विजय केले. मग ती तिथून निघून गेली आणि मग श्री गोविंद प्रभू महाराज आपल्या नगरामध्ये म्हणजे राजमठामध्ये विजय केले. बघा, मागच्या जन्मामध्ये कोण्या ना कोण्या अधिकरणाच्या ठिकाणी, पात्राच्या ठिकाणी भजन पूजन काही घडलं असन, मार्गाच्या ठिकाणी अन्नदान, तर हे ह्या जन्मामध्ये तिला उपयोगी पडलं. बघा, स्वतः परमेश्वर अवतार तिच्या क्रियेचा स्वीकार करतात. मागच्याही आपण मध्ये बघितलेला आहे. ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणू लागली, माझा देव श्री गोविंद प्रभू महाराज मला माझ्या जीवाचं माझं रक्षण केलं आणि मला त्या दुःखापासून दूर केलं. बघा, ह्या लीळेमध्ये सुद्धा तिची आरोगणा सगळं केलेलं आहे श्री गोविंद प्रभू महाराजांनी आणि तिला तिथून जायला सांगितलं आहे. बघा, किती अशाच प्रकारची आपल्याकडूनही अशी परमार्गामध्ये भजन पूजन झालं पाहिजे, आश्रमामध्ये अन्नदान झालं पाहिजे. आजची लिया इथे जी संपत्ती आहे आणि आपण दुसरी लिया बघणार आहोत. मातंग ग्रही खेळू. बघा, पहिले वर्णभेद होते. चतुर्वर्णामध्ये ब्राह्मण लोक जात नव्हते, पण श्री प्रभू बाबांनी अवतार असा धारण केलेला होता, वेडी पिशी मूर्तीचा. जर चांगला अवतार धारण केला असता तर हे ब्राह्मण लोक काही ना काही बोलले असते श्री प्रभू बाबांना, म्हणून ती वेडी पिशी मूर्ती श्री गोविंद प्रभू महाराजांनी अवतार धारण केला आहे. कारण की पहिल्या काळामध्ये वर्णभेद भरपूर प्रकारे चालत होती. कारण की त्या चतुर्वर्णातल्या लोकांना आपल्या जवळ ब्राह्मण येऊ देत नव्हते, त्यांना गावाच्या बाहेर ठेवल्या जात होते. त्यातीच आपण आता मातंग गृही क्रीडा केलेली आहे श्री गोविंद प्रभू ही लिहा आपण बघणार आहोत. मातंग ग्रही खेळू. बघा, श्री गोविंद प्रभू महाराज क्रीडा करत 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 त्या मातंगाच्या घरी गेलेले आहेत. गोसावी महारवाडी अशी विजय करीती. म्हणजे जो गावाच्या बाहेर पूर्वीला असताना महारवाडा होता,
त्या महारवाड्यामध्ये श्री गोविंद प्रभू महाराज जात असत आणि आपली खेळ क्रीडा रोज करायची. उतरंडी उतरती म्हणजे ज्या पहिले पूर्वी त्यांच्याजवळ जे मातंग लोक असायचे त्यांच्याजवळ पहिले काहीच नसायचं, ठेवण्यासाठी काहीच नसायचं, म्हणून ते उतरंडी म्हणजे मडके राहायचे आणि त्या मडक्यामध्ये गहू तांदूळ वगैरे जे काही असेल अन्नधान्य कडधान्य ते तिच्यामध्ये ठेवायचे आणि जे खायचे पदार्थही असायचे ते तिच्यामध्ये ठेवायचे. मग म्हणे ती अहो मेली जाईत काही असे, ती तिथल्या बायांना श्री गोविंद प्रभू महाराज विचारायचे की ह्या उतरंडीमध्ये काय आहे, आणि त्या बाया बोलाय. मग ते म्हणे ईत काही असे रावळो. मग ती बाई म्हणायची याच्यामध्ये तर काहीच नाही या उतरंडीमध्ये, आणि तुम्ही काय बघतात, का उतराल, का उतरता, तैसेची मातंगाच्या घरी करीती. बघा असे लिया अनंत अशा दोन प्रकारच्या असे विविध प्रकारची तिथे मातंगाची घरं होती. कारण की गावाच्या बाहेर मातंग लोकच राहायचे ना, आणि तिथे विविध प्रकारचे त्यांच्या घरी खेळ क्रीडा करायची. उतरंडी खाली उतरायची, वर ठेवायचे, तिच्यातले चाखून बघायची. दही असेल, दूध असेल, ताक असेल, लोणी असेल, ते चाखून बघायचे. काही पदार्थ दे किती, बघा त्या उतरंडीमध्ये काय काय पदार्थ आहेत ते बघायचे, आणि ते तो चाकती म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज आपल्या स्वतःच्या श्रीकराने चाकतात. बघा म्हणजे या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी वर्णभेद तर नव्हताच, जातही नव्हती, जीव ही एकच जात आहे. बघा आणि म्हणे ती अहो मेली जाय गोड आहे म्हणे. बघा श्री गोविंद प्रभू महाराज त्या मातंगाच्या घरी जाऊन ती उतरंडी उतरवतात आणि तिच्यामध्ये दही वगैरे काहीतरी असेल आणि ते चाकून बघतात तर ते गोड आहेत म्हणाले. बघा राऊळ माय राऊळ बाप, कवने वेळा कवना जेव्हा काही देती श्री प्रभूची लिया. बघा त्या मातंगाकडून काहीतरी करून घ्यायचं असेल मागच्या जन्मात त्यांनीही काहीतरी अन्नदान केलेलं असल्यामुळे ह्या जन्मामध्ये परमेश्वर अवतार त्याच्या घरी जाऊन संबंध दिलाय. बघा त्याच्या घराला प्रत्येक मातंगाच्या घरी जाऊन ही रोज खेळ क्रीडा करायची आणि आपली नगरामध्ये जाऊन राहायची. ऐसा अनुकारी करती, मग विजय करती. अनुकार करून म्हणजे सांगोल श्री गोविंद प्रभू महाराज आपल्या राजमठात तिथे निघून जायचे. अशा प्रकारची बघा श्री गोविंद प्रभू महाराज सर्वांच्या घरी जाऊन खेळ क्रीडा करायची. बघा चतुर्वर्णाच्या लोकांमध्ये राहून तिथे खेळ क्रीडा करून परत आपल्या ठिकाणी जायचे. आणि आपण डबल एक लिया बघणार आहोत. महाजनी निर्बंधू करणे. बघा आता गावामध्ये असतात मोठाले लोक, महाजन लोक, त्यांना हे समजलेले आहे की श्री गोविंद प्रभू महाराज राऊळ त्या मातंगाच्या घरात जातात, तिथे जाऊन ते उतरंडी उतरवतात, तिच्यातलं खातात. ते आपण आता लिया बघणार आहोत. महाजनी म्हणितले, महाजन म्हणतात रावळ मातंगाच्या महाराच्या घरोघरी विचारती. बघा ते एकमेकाला सांगतात की हे राऊळ हे मातंगाच्या घरी जातात, याच्या घरी जातात, त्याच्या घरी जातात, आणि तेशीची दीक्षिता ब्राह्मणाच्या घरी विचारती. तिकून आल्याच्या नंतर दीक्षित कन्येच्या घरी ब्राह्मणाच्या घरी जातात. बघा असे ते एकमेकाला म्हणू लागले. ती रावळी भ्रष्टाभ्रष्ट केले. बघा ते ब्राह्मण एकमेकाला म्हणू लागले की हे श्री गोविंद प्रभू महाराज राऊळ भ्रष्टाभ्रष्ट करतात, म्हणजे इकडलं तिकडं आणि तिकडचं इकडं करतात. ते याचे घरी गावा बाहेरी घाला. ते एकमेकाला म्हणू लागले की हे
श्री गोविंद प्रभू महाराज राऊळ तिथे जाणार नाही म्हणून यांचे घर गावाच्या बाहेरी घाला. मग ते रावळ न वचेती म्हणजे त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराज जाणार नाही. बघा, हे परमेश्वर अवतार ना हो. ज्या जीवाच्या भल्यासाठी परमेश्वर अवतार त्या ठिकाणी जाणारच ना. ती महारवाडा मोडीला, जो पहिला महारवाडा होता त्या लोकांचा राहणार तो मोडला आणि त्यांना गावाबाहेर जागा दिलेली आहे. तव गोसावी येथेही विजय करती. बघा, त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराज तिथे जातातच. तरी आऊ न यावे म्हणे आऊ न यावेची म्हणे ऐसा गुरु घरी क्रीडा करीती. बघा, मी येईलच म्हणे, मी येणारच म्हणे आणि इथे मी खेळ क्रीडा केल्याशिवाय पुढे जाणार नाही. श्री गोविंद प्रभू महाराज त्या लोकांना म्हण की मी जाणार म्हणे तिथं. माझा नित्य नियम आहे, मी तिथे जाणार म्हणजे जाणार. बघा, अशी ही ती आघात आशा श्री गोविंद प्रभू महाराजांच्या लिया आपण 2-3 लिया बघितलेल्या आहेत. जशी त्या सामान्य स्त्रीला त्या दुःखापासून वाचवलेला आहे, तिचा फोड फोडला आहे. बघा, किती भाग्यवान असेल ती स्त्री. तिच्या आरोग्याचा स्वीकार केला आहे श्री गोविंद प्रभू महाराजांनी. आणि इथे ते मातंग लोकांच्या घरी जाऊन आपली खेळ क्रीडा केलेली आहे. आणि त्या उतरंड्या गरबड्या उतरंडी मधून काही ताक, काही लोणी, काही विविध प्रकारचे पदार्थ चाखून बघितलेले आहे श्री गोविंद प्रभू महाराजांनी. अशा प्रकारच्या नाना परी अशा लिया आपण बघितलेल्या आहेत. आज मी इथेच थांबतो. उद्या परत भेटू. दंडवत हो.